नमस्कार, मी बन्सीलाल सरोदे आउटलुक महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो। आपण सर्वांनी मागील भागात आचारसंहिता चालू असताना कोणत्या गोष्टी चालू राहणार हे पाहिलात, पण आजच्या भागामध्ये आचारसंहिता चालू असताना काय बंद राहणार किंवा आपण कोणत्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे हे पाहणार आहोत। यामध्ये सर्वप्रथम सार्वजनिक ठिकाणी उद्घाटन समारंभ, भूमिपूजन यावरती बंदी असणार। तसेच नवीन कामाचा स्वीकार करता येणार नाही, म्हणजेच नवीन कामांना मंजुरी न देणे, नवीन अध्यादेश न काढणे हे होय। कोणत्याही सरकारी कामासंबंधीचे होल्डिंग्स लावण्यास बंदी असणार। मतदारसंघात कोणतेही राजकीय दौरे करता येणार नाहीत। सरकारी वाहनांना सायरन नसणार, जसे की अत्यावश्यक सेवा वगळता ॲम्ब्युलन्स, अग्निशमन यंत्रणा। सरकारी कामाचे होल्डिंग्स काढले जातील। सरकारी भवनात पंतप्रधान, मुख्यमंत्री, मंत्री, राजकीय व्यक्ती यांचे फोटो लावता येणार नाहीत। वर्तमानपत्र, इलेक्ट्रॉनिक आणि इतर मीडियात कोणत्याही सरकारी जाहिराती करणे या देणे यावरती बंदी असेल। कोणत्याही लाचखोरीपासून स्वतःला लांब ठेवणे, तसेच लाच न घेणे किंवा लाच न देणे। सोशल मीडियावर कोणतीही पोस्ट टाकताना विचारपूर्वक टाकणे। हे नियम सर्वसाधारण व्यक्तींना सुद्धा लागू होतात। आचारसंहिता नियम म्हणजेच मॉडेल ऑफ कोड ऑफ कंडक्ट यानुसार चालते आणि याची अंमलबजावणी निवडणूक आयोगाच्या माध्यमातून होते। तेव्हा आचारसंहितेचे उल्लंघन होणार नाही याची सर्वांनी काळजी घ्यावी ही विनंती। आचारसंहितेचे उल्लंघन झाल्यास उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीवर आचारसंहिता उल्लंघन IPC अंतर्गत कारवाई केली जाते आणि ती व्यक्ती शिक्षेस पात्र ठरते। धन्यवाद। अशा प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आमच्या आउटलुक महाराष्ट्र या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा।